रोहित शिंदे आणि नॉन स्ट्राईक गेलाय तो सार्थक. कारण दोन्ही पण जबरदस्त. सार्थकच्या बॅटिंग बद्दल तर प्रश्नच नाहीये. परंतु मगाशी तुम्ही बोलता बोलता किंवा मैदानामध्ये आपण थोड्या वेळा विचार करून पण तू सामन्याला सुरुवात होते. अनिकेत पहिला चेंडू स्क्वेअर, अतिरिक्त धावे वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा रन मिळाले, खातं उघडलं गेलंय. फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त जबरदस्त असा फुल टॉस चेंडू होता. रोहित याला काही समजण्यात आलं तरी पैजाला लॉलीपॉप होता. फुल टॉस चेंडू कुठेही मारू शकला असता. नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर 100% तो बॉल गेला असता. परंतु रोहितचा सूर म्हणताय थोडासा शांत आहे. नक्कीच साई देवरुखकर फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण अजूनही या संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. यश शिंदे एक तेज तर्रार गोलंदाज आहे. तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो, त्याच्यावर नजर असतील. परंतु साई देवरुखकर आणि सार्थक साळवी हे शेवटपर्यंत संत फलंदाजी करावी लागेल. नक्कीच सामना जिंकू शकतात. हो कारण हो नक्कीच. कारण साई आणि सार्थक ही जी जोडी आहे एक जबरदस्त जोडी आहे. कारण साईकडे पण सुद्धा जबरदस्त बॅटिंग आहे आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु फटका फसलाय. तेवढा काही टायमिंग जज करू शकले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेला मात्र सुंदर रीतीने कमबॅक केलंय म्हणावं लागेल अनिकेत यांनी. पहिला चेंडू ते पहिला बॉल त्यांनी वाईट सोडल्याच्या नंतर पुढे चांगलंच कमबॅक केलंय. नक्कीच 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 उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी. एक चेंडू डॉट तर एक चेंडू स्क्वेअर असा एक दोलायमान स्थितीत असलेला सामना पाहायला मिळतोय. हा मात्र खराब चेंडू आणि चेंडूला पाठवलंय 2 धावेसाठी. संकेश यांचं गचा क्षेत्ररक्षण चेंडूला पाठवलंय 2 धावेसाठी पाहायला मिळतंय. आपण पाहतोय दुसरा सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. हा मात्र स्क्वेअर मारा वाईट +1. यश त्यांच्या मागे खराब यष्टीरक्षण. आता मात्र 2 धावा मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 6. आता मात्र एक आवश्यक धावसंख्या इथे प्राप्त होताना पाहायला मिळते ती या षटकात. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि लेकर टाकले चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पाहूया एक मोठा चौकार लगावतो का. 6. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र एका धावेसाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अनिकेत आता मात्र उत्कृष्ट फटका. या एका धावेने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8 धावाचा विचार करत तर पहिल्या बॅटिंग मध्ये जर म्हटलं तर जय हनुमान संघाची जर आपण बॅटिंग बघितली तर पहिल्या षटकामध्ये तब्बल माझ्यामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या होत्या. 12 धावा बनवल्या गेल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा झाल्या होत्या आणि तिसऱ्या षटकाच्या नंतर जी खीळ बसली तीर मात्र कायमची बसली असं म्हणावं लागेल. नक्कीच. परंतु आता जे एक जोरदार सामना पाहायला मिळेल. एकीकडे यश शिंदे तर एकीकडे सार्थक साळवी. एक जोरदार सामना पाहायला मिळेल. पाहूया यश शिंदे तू सार्थक काय करेल. यश पंचांच्या उद्यावधने हा निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. जे महत्वाचं षटक होतं ते यश शिंदे या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतंय. सार्थक याला 2 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळतंय. 8 या धावसंख्येवर रोखलं जात आहे. पाहूया 28 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया एक मोठा चौकार लगावतो का सार्थक पाहायला मिळेल. यश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या उद्यावधीने मारा करताना पाहायला मिळेल. पाहूयात या तिसऱ्या चेंडूवर काय घडेल. पंचांच्या उद्यावधीने मारा करताना खराब चेंडू. बॅटची कड लागून गेले चेंडू एका धावेसाठी पाहायला मिळत आहे. खराब चेंडूची सांगता वाईट. नो +1 एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. मेन पंच असतील ते पराग बने. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उद्यावधीने मारा करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी सार्थक साठी. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूला मिस केलं
आहे. नक्कीच या 2 चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल, कुठेतरी समीकरण कमी करावं लागेल. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या 3 चेंडूवर एक मोठा प्रहार, कुठेतरी समीकरण कमी करून ठेवावं लागेल. यश एक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज असा सामना पाहायला मिळतोय सार्थक आणि यश यांच्या माध्यमातून. दादा कुठेतरी सामना रंगत स्थितीत जातोय का, पाहायला मिळतोय का? नक्कीच पहिल्या सेमीफायनल जो सामना आपल्याला पाहायला मिळाला त्याचीच पुनरावृत्ती होते की काय असं आपल्याला वाटतंय. कारण दोन्हीकडे प्रेशर आहे, दोन्हीकडे दबाव आहे. प्रत्येक चेंडू गणिक संख्याबळ बदलतंय, अंतर वाढतंय. प्रत्येक चेंडू मागे एकतर धावा वाढतात किंवा धावा तरी कमी होत आहेत. त्याच्यामुळे जो दबाव झुगारेल ना तो जिंकेल. नक्कीच आता एक महत्वाचा फटका सार्थक यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं, 4 धाव्यांसाठी पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. सार्थक एक जबरदस्त असा फलंदाज आहे. संदीप दादा सांगायचं झालं तर इयत्ता 10वी मध्ये जेव्हा होता शिकत हा सार्थक खूप हुशार मुलगा आहे. कुवारभाऊ शाळेत शिकत होता, टेंब्यातून कुवारभाऊ शाळेत बिलॉंग करत होता आणि जवळजवळ त्याला 85% मिळून प्रथम क्रमांक मिळवला होता. असा हा गुणवान खेळाडू आता सायन्स मध्ये शिकताना पाहायला मिळतोय. म्हणजे खेळ आणि शिक्षण याचा जर ताळमेळ ज्याच्याकडे बघितला जाईल तर सार्थक नक्कीच. कारण 85% म्हणजे कमी नव्हे आणि तेवढाच खेळ सुद्धा. नक्कीच एक हुशार खेळाडू. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर जयभैरी टेंबे संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. आम्ही या टेंबे संघाने या प्रथमच 9 चालू वर्षात 9 वेळा फायनल मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यात सार्थक साळवी याचा मोठा वाटा होता. म्हणजे सार्थक जर का आपण म्हणतो की खेळामध्ये जे असतात ते अभ्यासामध्ये कमी असतात, पण सार्थकचा जर विचार केला दोन्ही साइड्स तो स्ट्रॉंग आहे. नक्की 2 षटकांची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. 28 धावांचं उद्दिष्ट म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. नक्कीच मागील एलिमिनेटर सामन्यामध्ये या संघामध्ये 2 खेळाडू एक कमी होते, परंतु आताच्या सामन्यात त्यांच्याकडे एक खेळाडू कमी आहे. तरी त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण बघायला मिळते जय हनुमान चांदेरी संघाकडून. अमोल नक्कीच आपल्या वाणीतून शब्द निघतायत. आपल्या बाजूला बंटी शेठ माकाळ आहेत, बबलू निंबरे आहेत, एक मातब्बर या पंचक्रोशीतील व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडे वळा जरा, त्यांच्याकडे लक्ष घ्या, त्यांच्याकडे माईक द्या, त्यांना प्रश्न विचारा की आपल्या गावात कधी लीग होईल याचा सुद्धा जरा विचार करा. नक्कीच पप्पा शेठ आपला शब्द बबलू शेठ निंबरे पाळतील याची आशा बाळगतो. उद्यापासून गोव्याला जायला पण काय लीग भरवणार नाही. खास तुमच्यासाठी गोवाचा प्लॅन सुद्धा कॅन्सल करतील बबलू निंबरे, पण लीग भरवतील. चला तर आपण सामन्याच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाची फेकी करतोय. संकेश पालवकर पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केला होता साहिल देवरुखकर यांनी, मात्र यावेळेला मात्र अतिरिक्त धाव गेली आहे. साहिल जबरदस्त असं कमबॅक या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जय जांगलना संघाचं म्हणावं लागेल. यावेळेला वाईटचा सलग दुसरा वाईटचा इशारा होतोय. वाईट +1 एकूण 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच विजयश्रीच्या दिशेने जवळ जातोय तो जय जांगलना संघ. नो चालेल, नो वाईट एकच दोन्ही. अरे नो +1 एकूण 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत या चेंडूवरती. काय झाले या ठिकाणी 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पाहूया संकेश कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. 11 चेंडू 9 धावा. 11 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. संकेशला काहीतरी करामत करावी लागेल साहिलला जगडून ठेवण्यासाठी, परंतु साहिल एक जबरदस्त आत्मविश्वासापूर्वक अशी खेळी खेळतोय. अतिशय उत्कृष्ट फटका लेग साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट असा
डिसिजन म्हणता येईल ते, कारण विकेटही जाणार नाही, नक्की धावाही मिळतील, धावा काही जास्त नको आहेत. तेच 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 तंत्र आणि तोच प्लॅन आहे त्याचा की सिंगल आपण जर घेत राहिलो तरी सुद्धा आपण विजयाच्या जवळ जातोय. त्याच्यामुळं तीच टेक्निक तेच मला वाटतं त्याने तो मनापासूनच ठरवून गेला होता, जर का बनवायचे असतील तर सिंगल वरती भर दिला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता कुठेतरी डॉट चेंडू, परंतु जोपर्यंत साई मैदानात तोपर्यंत नक्कीच सामना जिंकू शकतो. 8 चेंडू 8 धाव ना, किती 9 चेंडू 8 धाव, 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 9 चेंडू 8 धावा. पाहूया समीकरण संकेश कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. समोर असेल तर साई. पाहूया 9 चेंडू आता सिंगल वर घेतो की चौकार लगावतो की 2 धावा. पाहूया खराब चेंडू, यष्टांच्या मागे, खराब यष्टीरक्षण. नो +1. आता मात्र केवळ मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पाहूया सामना पूर्णतः आपल्या बाजूने फिरवताना पाहायला मिळतोय तो साई. पाहूया फायनल मध्ये धडक प्रवेश करतोय का पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यष्टांच्या मागे खराब यष्टीरक्षण. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन 9 चेंडू 6 धावा. संकेश बॉलिंग मार्कवर. पाहूया फुलटा चेंडू, अतिशय उत्कृष्ट पटका. पाहूया काय निर्णय देतात ते. अभि 2 धावा. आता मात्र केवळ 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घ्या. पंचांच्या उद्यावधीने मारा करताना राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. पाहूया निर्धाव चेंडू सामन्याला रंग देते का पाहायला मिळेल की या चेंडूवर 1 धाव 2 धावा की चौकार लगावून सामना फिनिश करतो का. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, 1 धाव मिळताना पाहायला मिळते. आता मात्र केवळ 3 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी. 3 धावा पाहूया कशा प्रकारे प्राप्त होतात पाहायला मिळेल. आता मात्र 2 धावा. अजूनही केवळ 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. पाहूया स्ट्राइक वर असेल तो प्रसाद. ओव्हर टू यू संदीप दादा. मगाशी मी म्हटलं होतं की 28 धावा लकी ठरतात की अनलकी ठरतात, कारण पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 28 धावा सेव्ह करता आल्या नव्हत्या, परंतु मात्र दुसऱ्या सेमी फायनल मध्ये 28 धावा आपण चेस नक्की करतोय, कारण 6 बॉल मध्ये 1 धाव. नक्कीच कुठेतरी एक गोलंदाज शॉट याचे प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. कुठेतरी नौका गोलंदाज तिसरं षटक शुभम राऊत याची अनुपस्थिती आणि सामना आपल्या हातातून झुकताना पाहायला मिळतोय, परंतु उत्कृष्ट कमबॅक पाहायला मिळतंय. आता मात्र प्रसाद फलंदाजीसाठी 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. पाहूया फायनल मध्ये प्रवेश करतो का. हा मात्र फटका मारून फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय तो जय जंगलदेव टेंबे संघ. आणि आता त्याचा सामना असेल तो संघर्ष युवा प्रतिष्ठान